मी रात्री उशिरा घरी पोहोचलो तर मला कोणीतरी घरातून बाहेर पडताना दिसलं. त्या व्यक्तीचा चेहरा शालीने झाकलेला होता, त्यामुळे मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. मला आश्चर्य वाटलं की मी घाईघाईत त्या माणसाचा पाठलाग करायचा विचार केला, पण काही अंतरावर जाताच माणूस अंधारात गायब झाला. माझ्या आईचा चेहरा पांढरट पडलेला दिसला आणि ती घाबरलेली होती. आईने थरथरत विचारत, "तू इथून का आलास?" मला ती अस्वस्थ वाटली. तिच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. मी आईला विचारलं, "आई, तो माणूस कोण होता?" पण आई काहीच उत्तर देऊ शकली नाही. तिचं मौन माझ्या मनात शंका निर्माण करत होतं. मी जवळपासचा परिसर पाहिला आणि मला जमिनीवर एक अंगठी पडलेली दिसली. मी ती उचलली आणि ती पाहताच मला धक्का बसला. "नमस्कार मित्रांनो." महेश एका सामान्य कुटुंबातील मुलगा होता आणि त्याच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं. त्याची आई राधाने त्याचा सांभाळ केला होता. ती घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायची. राधाने आपल्या मुलाला कधीच कमीपणाची भावना येऊ दिली नाही, पण तिच्या आयुष्यातल्या संघर्षाची जाणीव मात्र महेशला नव्हती. तिच्या कष्टामुळेच महेशने शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थित होतं. महेश आता मोठा झाला होता. त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि एका कंपनीत चांगल्या पदावर कामाला लागला. घरात एकुलता एक कमावता महेश होता, त्यामुळे तो ओव्हर टाईम करत होता. जास्त पैसे मिळवण्यासाठी त्या दिवशीसुद्धा त्याने उशिरापर्यंत काम केलं होतं. त्याला घरी जाण्याची घाई होती, कारण त्याची आई राधा एकटेच घरी होती. आईच्या तब्येतीबद्दल त्याला काळजी वाटायची, पण त्याचं कामही महत्त्वाचं होतं. रात्र झाल्यामुळे महेश घरी परत होता आणि त्याने विचार केला की पुढच्या दारातून आत गेलो तर आईला उठावं लागेल, म्हणून तो मागच्या उघड्या दरवाजातून आत जाण्याचा विचार करत होता. रात्रीचं चांदणं आणि गार हवा होती. त्याला सगळं स्पष्ट दिसत होतं. पण जेव्हा तो दाराजवळ पोहोचला, त्याला कोणीतरी घरातून बाहेर पडताना दिसलं. त्या व्यक्तीचा चेहरा शालीने झाकलेला होता, त्यामुळे महेशला त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता. महेशला आश्चर्य वाटलं. त्याने घाईत त्या माणसाचा पाठलाग करायचा विचार केला, पण काही अंतरावर जाताच माणूस अंधारात गायब झाला. त्याचे हृदय धडधडायला लागलं. त्याने भीतीकडे धाव घेतली आणि त्याच्या आईचा चेहरा पांढरट पडलेला दिसला. तो घाबरलेली होती. राधाने थरथरत विचारलं, "महेश, तू इथून का आलास?" महेशला ती अस्वस्थ वाटली. तिच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. महेशने आईला विचारलं, "आई, तो माणूस कोण होता?" पण राधा काहीच उत्तर देऊ शकली नाही. तिचं मौन त्याच्या मनात शंका निर्माण करत होतं. महेशने जवळपासचा परिसर पाहिला आणि त्याला जमिनीवर एक अंगठी पडलेली दिसली. त्याने ती उचलली आणि पाहताच त्याला धक्का बसला. ती त्याच्या आईच्या मालकाची अंगठी होती. महेश सुन्न झाला. त्याच्या मनात एकच विचार आला, माझ्या आईच्या आयुष्यात काय चाललंय? रागाच्या भरात त्याने भिंतीवर हात मारला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याने विचार केला की त्याच्या आईला हे सगळं सहन करावं लागत होतं आणि त्याला काहीच कळत नव्हतं. त्याने आपल्या आईच्या संघर्षाचा मागोवा घेतला. महेशला आठवलं की त्याच्या 13 वर्षाच्या वयात त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. त्यावेळी त्याच्या घरात पैसे नव्हते, पण आईने कुठून तरी पैसे उभे केले होते आणि त्याचा उपचार करून त्याला वाचवलं होतं. पण आता महेशला कळलं की त्याच्या उपचारासाठी आईला कोणत्या मार्गावर जावं लागलं होतं. राधाने आपल्या मुलाच्या जीवासाठी आपल्या शरीराचा व्यापार केला होता. तिने त्याला त्या सत्यापासून नेहमीच दूर ठेवलं, पण आता ते सगळं उघड झालं होतं. महेशचा राग, दुःख आणि आईबद्दलचं प्रेम सगळं एकत्र आलं होतं. रात्री महेशला झोप येत नव्हती. त्याच्या मनात विचारांची गर्दी होती आणि आईने त्याच्यासाठी खूप मोठं बलिदान दिलं होतं, पण त्याला हे समजून घ्यायला वेळ लागला. अखेर त्याने ठरवलं की आईशी बोलायचं. तो उठून आईच्या खोलीमध्ये गेला पण जेव्हा त्याने खोलीत पाऊल ठेवलं, त्याला भयानक दृश्य दिसलं. त्याची आई फासावर लटकलेली होती. महेशचा श्वास थांबला. तो तिथेच थांबला आणि त्याच्या पायाखालची जमीन हलल्यासारखं वाटलं. त्याच्या आईच्या हातात एक चिठ्ठी होती. त्याने ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, महेश, आता तू मोठा झाला आहेस. मी तुझं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी सगळं केलं, पण आता मला हे सहन होत नाही. मला माफ कर आणि तुझं आयुष्य शांततेत जग. महेश त्या पत्राचं प्रत्येक अक्षर वाचून रडू लागला. त्याच्या आईने त्याच्यासाठी जे काही केलं होतं त्याचं मोल आता त्याला कळलं होतं. आईने त्याचं जीवन वाचवलं होतं, पण त्या बदल्यात तिने आपल्या सन्मानाचा बलिदान दिला होता आणि महेशच्या मनात आईबद्दल असलेला आदर अजूनही वाढला होता. पण तिचं असं अचानक निघून जाणं त्याला सहन होणार नव्हतं. तो तिच्या पायाशी
बसून रडत राहिला. त्याला कळून चुकलं की त्याच्या आईने आपल्यासाठी किती मोठा त्याग केला होता. तिच्या या पत्राच्या शब्दात तिचं दुःख आणि त्याच्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. महेशने ठरवलं की तो तिच्या इच्छेनुसार आयुष्यात पुढे जाईल, पण त्याला हे समजून चुकलं होतं की कधी कधी परिस्थिती आपल्याला अशा कठीण मार्गावर नेत असते जिथे जीवनातील निर्णय चुकीचे वाटू शकतात. पण त्याच्या मागचं बलिदान समजून घेतल्यास आपण त्यातून शिकून बाहेर पडू शकतो. कधीकधी जीवन आपल्याला अशा कठीण परिस्थितीत नेतं जिथे निर्णय आणि त्याग अपरिहार्य असतात. प्रेमाने त्याची त्यागानेच जीवन समृद्ध होतं. महेशच्या आईने आपलं सर्वस्व गमावलं, पण तिच्या त्यागामुळे महेशचं जीवन वाचलं. कोणाचं बलिदान न पाहता त्वरित निष्कर्षावर पोहोचण्याऐवजी त्या बलिदानाची जाणीव आणि त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.